नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, घरासमोर लावलेली काही झाडं तुमचं नशीब बदलू शकतात. कधी कधी आपण चांगल्या हेतूने झाडं लावतो, पण वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरासाठी शुभ नसतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, शेवगा, जांभूळ, कणेर ही झाडे घरासमोर का लावू नयेत, त्याचे वास्तुकारण, धार्मिक अर्थ आणि उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे घरासाठी कोणती झाडे शुभ आहेत. वास्तुशास्त्रात झाडांचं महत्त्व. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घराभोवतीचे झाडं ऊर्जेवर मोठा प्रभाव टाकतात. घरासमोरची झाडं सकारात्मक ऊर्जा वाढवतात किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. जर चुकीचे झाडं घरासमोर असतील तर पैसा टिकत नाही, घरात वाद होतात, आजार वाढतात, कामात अडथळे येतात. म्हणूनच झाडाची योग्य दिशा आणि प्रकार खूप महत्त्वाचे आहे. शेवग्याचे झाड घरासमोर का नको? शेवग्याचा फायदा. शेवगा आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे, पण वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष. शेवग्याचे झाड खूप वेगाने वाढतं, त्यामुळे घरासमोर अडथळा निर्माण होतो. शेवग्याच्या फांद्या घरावर सावली टाकतात, सूर्यप्रकाश कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार घरासमोर जास्त सावली नकारात्मक ऊर्जा. काही मान्यतानुसार शेवग्याचे झाडं घरात आर्थिक अडचणी आणतात. घरात दिसणारे संकेत: पैसा टिकत नाही, सतत खर्च वाढतो, कुटुंबात मतभेद, कामात अडथळे. उपाय: शेवग्याचं झाड घराच्या मागील बाजूला लावा किंवा आग्नेय दिशेला लावा. जांभूळचे झाड घरासमोर का नको? वास्तुकारण. जांभळाचे झाड खूप मोठे आणि घनाट असते, घरावर कायम सावली. घरासमोर मोठे झाड प्रगती अडथळा. धार्मिक मान्यता: जांभळाचे झाड काही ठिकाणी शमशानीशी जोडलेले जातं. वास्तुशास्त्रानुसार घरासमोर मोठे झाड आर्थिक अडचणी, मानसिक ताण. घरात दिसणारे संकेत: नोकरीत अडथळे, व्यवसायात नुकसान, घरात नकारात्मक वातावरण. उपाय: जांभूळचे झाड घरासमोर असेल तर त्याची उंची कमी ठेवा, शक्य असल्यास बाजूला हलवा. कण्हेरी, करवीचे झाड घरासमोर का नको? सर्वात महत्त्वाचे कारण: कण्हेरचे झाड विषारी असतं. वास्तुशास्त्रानुसार विषारी झाड नकारात्मक ऊर्जा. घरासमोर कण्हेर मानसिक अशांती, घरात आजार वाढण्याची शक्यता. धार्मिक मान्यता: कण्हेरचे झाड राहू केतूशी संबंधित मानले जाते, त्यामुळे जीवनात अडचणी वाढतात. घरात दिसणारे संकेत: सतत आजार, भीती किंवा चिंता, घरात वाद. उपाय: कण्हेरचे झाड घरासमोर कधीही लावू नका, असल्यास काढून टाका. मग कोणती झाडे घरासाठी शुभ आहेत? घरासाठी शुभ झाडे: तुळस सर्वात शुभ, अशोका सुख समृद्धी, नारळ धनवृद्धी, आवळा आरोग्य, बेल भगवान शिवाशी संबंधित, पारिजात सकारात्मक ऊर्जा. योग्य दिशा उत्तर, पूर्व, ईशान्य. मित्रांनो, घरासमोर झाडे लावणे चांगले आहे, पण योग्य झाडे लावणे अजून जास्त महत्त्वाचं आहे. जर तुमचं घरासमोर शेवगा, जांभूळ किंवा कण्हेर असेल तर आजच विचार करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच वास्तू टिप्ससाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.